नमस्कार. नमस्कार. नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद जे सदस्य होऊन गेले या पाठीमागे, अशा प्रकारचे सदर आपण नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चालवत आहोत. आज आपण भेटणार आहोत फलटण पंचायत समितीचे सदस्य म्हणून ज्यांनी काम पाहिले असे मुंजवडी तालुका फलटण येथील धडाडीचे नेतृत्व बाळासाहेब येवले यांना भेटणार आहोत. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अण्णा, आपलं खूप खूप स्वागत. आपले अभिनंदन व स्वागत. तुमच्या वडील पुढच्या काळात माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मोठे पत्रकार व्हावं अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. तसेच मी माझ्या शिवछत्रपती महाराजांना नमन करतो. माझे राजकीय गुरु कैलासवासी श्रीमंत दादाराजे खर्डेकर, कैलासवासी श्रीमंत शिवाजीराजे खर्डेकर यांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आता मला विचारू शकता. अण्णा, तुम्ही मला सुरुवातीला प्रश्न आपला, तुम्ही पंचायत समिती सदस्य किती साली झाला? मी 78 साली झालो. सरपंच झाला तुम्ही 78 साली? हो, सरपंच झालो. आपण तिकडे जाऊया, सरपंच पदाकडे जाऊया. पंचायत समिती सदस्य तुम्ही किती साली झाला? 92 ते 97 कालावधी. 92 ते 57 साली झाला. तुम्ही कोणत्या गटामधून त्यावेळेस पंचायत समिती सदस्य झाला? मी श्रीमंत रामराजे साहेबांच्या गटातून सर्व सदस्य झालो. बर बर. आणि काय परिस्थिती त्या काळात? तुमच्या विरोधात कोणी निवडणूक लढवली होती? माझ्या विरोधात निवडणूक लढवणारे राजुरीतलं 10 वर्ष सरपंच पदावर खाली झालेले अब्बास पवार, तिरंगी सामना झाला. आणि बरडचे सरपंच ज्ञानदेवसिंह गावडे. तुम्ही राजगटातून होता? आम्ही राजगटात. आब्बास पवार कुठल्या पक्षात नव्हते? ते हनुमंतराव पवार. आणि ज्ञानदेव गावडे कुठल्या पक्षात? चिमणराव पक्षात. आमदार चिमणराव काका. मला एक सांगा अण्णा, तुम्ही कसं काय उमेदवारी कशी काय मिळवली होती त्यावेळेस? नाही, असं झालं, माझ्या उमेदवारीला ढवळेवाडीतले कुंडल भाव, आमच्या शिंदेवाडीचे धैरबापू शिंदे असतील, शिंदेवाडीतले रणवरे ग्रुप असेल, शिवाजी अण्णा पवार असतील, रावसाहेब इंगळे असतील, महादू पवार राजुरीचे रावसाहेब अप्पा, सर्वांनी बाबांकडे महाराजांकडे हुंबे कंपनी असतील, आमच्या गावचा पाठिंबा भरपूर होता. आणि मग सगळ्यांनी सांगितलं तुम्ही रामराजा बाजून उभं राहा. मला आठवते अण्णा, त्या काळात अगदी कार्यकर्ता बी नव्हतं तुमच्याकडे राजगटाकडे. हाताच्या बोटावर मोजण्यात कार्यकर्ता. हाताच्या बोटावर आमच्या प्रत्येक गावात गेलो मी, ग्रामीण भागात. त्यावेळेस कार्यकर्ता म्हणजे सरपंच ना चेअरमन, आमचा सामान्य कार्यकर्ता. आणि सामान्य कार्यकर्त्यांना आम्ही ती इलेक्शन जिंकलो. किती गाव तुमच्याकडे? किती गणात गाव होते तुमच्याकडे? 10 गाव होती. आणि सरपंच किती गावचं होतं त्यावेळेस तुमचं गटाचं? राजगटाचं सरपंच होतं काय? नाही, सरपंच एकही नव्हता. एकही ग्रामपंचायत नव्हती? नाही. एकही सोसायटी नव्हती? नाही. तरी तुम्ही निवडून आला? तरी निवडून. माझीच गावची, माझा सरपंच माझ्या बरोबर आणि माझी सोसायटी माझ्या बरोबर होती. तुमच्या बरोबर? मग बाकीची 10 गावं जी होती ही कुणाच्या ताब्यात होती? सरपंच कुणाच होतं सगळं? काय चिमणरावच्या ताब्यात होती. एका ठिकाणी हनुमंतराव होतं, अंगूर सारख्या ठिकाणी, बेलदार पाटलांची तिथं. बरं. आणि मग जाऊन चिमणरावच्याच बघा. मग आता तिरंगी सामना झाला त्यावेळेस? तिरंगी सामना. किती मतांनी निवडून आला तुम्ही? काय मी अब्बास पवारांच्या विरुद्ध जास्त मतांनी, म्हणजे 2249 मतांनी अब्बास पवार पाडला. आणि ज्ञानदेव गावडे 3 नंबरला राहिला. ज्ञानदेव गावडे 3 नंबर. तिरंगी सामन्यात तुम्ही 1 नंबर जिंकला 2200 मतांनी. अब्बास पवार 2 नंबर आणि ज्ञानदेव गावडे 3 नंबरला राहिले. आता अण्णा मागं जाऊया, तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली? मी तसं पाहिलं तर राजकारणात माझं जायचा विचार नव्हता. बर. कारण माझं वडील 72 साली वारले. बर बर. त्यावेळेस मला 15व्या वर्षी वडिलांना आजारपणात माझं त्यात 15 वर्ष होता फक्त? हो, 15 वर्षाचं होतं. त्यावेळेस मग मला त्या आजारपणाचं संघर्ष, शाळा 8वीत मी 3 महिने गेलो. एमएस हायस्कूलला बारामतीत होतो. तिथनं शाळा सोडली. वडिलांची देखरेखाली 4-5 वर्ष आजारात गेली. 1972 साली वडील वारले. वारल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईंना बी वेळ लागली. माझी 7 मुलं, काय करणार? तुम्ही किती नंबर होता? 7 नंबर. पहिलाच माझा. सगळ्यात थोरलो तुम्ही? तुमच्यापेक्षा बाकी सगळे लहान. आणि वडील तर तुम्ही अगदी 15 किती वर्षाचा होता तुम्ही? 20-22 वर्षाचा. 20 वर्षाचा असताना वडील वारले. जमीन बी कमी आणखी? जमीन कमी. बर. 7 जण भावाला वाटून आली 4-4 एकर. काय जमीन आणि तेवढीच. बर. अपेक्षा कुठली नाही. आणि मग सरपंच झाल्यानंतर मला हरिजन समाजाची आली 1-10-5 महादेव रणदिवे असतील, विक्रम रणदिवे, सत्यवान रणदिवे, त्या काळचे जनार्दन रणदिवे, अर्जुन रणदिवे, 10-5 फुलं आली. म्हणजे तुम्ही उभं राहा. तर म्हणले कुठं? आपल्या गावात ग्रामपंचायत? ग्रामपंचायतीला उभं राहा. त्यांना मी हात जोडला. मी 7 जण भाव आहेत.
आईला माझं वेळ लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागलं. बर बर लगेच बर माझी मुलं करून आता 7 मुलं आता काय करायचं लगेच नाही. आणि तिला 40 वर्ष आहे मी वेळात सांभाळली. बर बर तिला बी संघर्ष घरचा बी. भाऊ शाळेत. मग मी 75 साली माझं लग्न झालं. सगळ्यात थोरलं. मग लग्न झाल्यानंतर माझ्या जोडली एक मावळण होती. मावळणीला एकच मुलगी होती. ती माझा 2 नंबरचा भाऊ मागं ठेवून मग 3ऱ्या नंबरच्या एकच मुलगी असल्यामुळे म्हटलं कर तिची 2-4 एकर जमीन आहे आपली. मावळणीची मुलगी केली. मावळणीची मुलगी करून दोघांचं लग्न एका मांडवात झालं. त्यावेळेस 2 नंबरचा भाऊ आणि 2 कॉलेज करत होते. आता म्हटलं आपल्याला कुठेतरी शिक्षणाशिवाय पर्याय मुलांना नाही, तर आपण जर नाही म्हणून शिकवली तर आपलं व्हायचं कसं काय. 7 जण भाऊ आपण. मग 7 भावात जेवी थोडी तुकडी आपण ह्यासाठी काय करायचं. मग ती मंडळी आल्या त्यांना मी समजून सांगितलं अरे बाळांनो माझा हा विषय नाही म्हणजे तुमच्या घराण्याला राजकीय वारसा आहे, तुम्हाला आम्ही उभं करणारच. राजकीय वारसा काय होतं सांगितलं. आमच्या चुलत्यांचा. चुलते काय होते. सरपंच होते 10-15 वर्षी. होय हो 10-15 वर्ष. कुठल्या पक्षात नव्हतं काय. नाही त्यावेळेस पक्षच नव्हता ना. त्यावेळेस गटातटाचं राजकारण नव्हतं. बर त्यावेळेस आपले हिरभाऊ निंबाळकर हरिभाऊ निंबाळकर या आमदार असताना त्यांनी काय त्यावेळेस ते सरपंच होतं. त्यावेळेस तो वारसा तेवढा त्यांचा वारसा. बर पुढं काय झालं मग थोडं मग ते म्हणले ते हरिजन समाजातलं निवडून येत होते आमचे चुलते त्या समाजात. मग मला म्हटले तुम्हाला उभं राहावं लागेल असं करावं. माघारी पुन्हा चुलते आमचे जरा राजकीय वारशात होते त्यात पाठवून येवले. मग ते म्हणजे राखी पोरा तुला कुठं खर्च आहे काय नुसतं फार्म घरात न्यायचं. मग पुन्हा म्हटल्याला मी त्याच्या अगोदर ग्रामपंचायतीमध्ये गेलो तेव्हा दारू घेऊन यायची कोणी काय बोलायची ती मला पटत नव्हतं. ग्रामपंचायत लोक येताना म्हणले गाव बरोबर नाही चालत म्हटले. मग पुन्हा आल्यावर मग आपलं परमेश्वराचं नाव घेतलं. ठीक आहे आपल्याला जायचं आहे म्हणलं आता बघू भावाचं काय असेल आपल्याकडे. ते उभं राहिला तुम्ही कुठल्या गटात कुठल्या उभं राहिला ते मग त्यावेळेस दादाराची खरेदी होती मला असं. ज्यावेळेस आणि मग दुसरा विरोधी गट कोण होता. त्यावेळेस विरोधी गट गावातलाच होता. कुठल्या त्यावेळेस नेता चिमणराव होता. दादाराव त्यावेळेस दोघा तितकं गटातटाचं राजकारण या तालुक्यात नव्हतं. मग तुमच्या किती जागा निवडून आल्या त्यावेळेस ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतला 78 ला तुमच्या किती जागा निवडून आल्या. त्यावेळेस माझ्या 6 जागा निवडून आल्या. 9 मधल्या 6 जागा निवडून आल्या. 11ची बॉडी. 11ची बॉडी होती. 11 मधल्या 6 जागा तुमच्या निवडून आल्या आणि तुम्ही सरपंच झाला पहिल्यांदा. 78 पासून तुम्ही 5 वर्ष सरपंच राहिला. अख्खी 5 वर्ष होता. नाही अख्खी 10 वर्ष सरपंच पदावर. सलग 10 वर्ष तुम्ही सरपंच. सलग 78 ते 88 89 पर्यंत सरपंच. बरोबर. त्या कालावधीमध्ये काय काय कामं केली तुम्ही गावची त्या कालामध्ये शाळा आड बांधून घेतला. सगळं केलं म्हणजे गावाच्या विकासाच्या बाबतीत जर बघितलं तर आम्हाला त्यावेळी 6 घरकुलं मिळायची इंदिरा आवास निवासमधनं. तर आम्ही त्याचं काय करायचं प्रत्येक समाजाला जो अत्यंत गरीब आहे अशा माणसाला ते आपलं घरकुल द्यायचं. सगळा समाज बरोबर घ्यायचा आणि राजकारण केलं मी 5 वर्ष. समाज सगळा बरोबर घेऊन सगळा 11 समाज मग हरिजन असेल धनगर असेल शेखर धनगर असेल मातंग हुरुस न्हावी कुंभार काडी सुतार मुसलमान सगळ्या समाजाला बरोबर घेऊन मी 5 वर्ष गाव व्यवस्थित हँडल केलं. पुन्हा 5 वर्षांची मिळाली तुम्हाला. पुन्हा त्यामुळे मला 11 पैकी 9 सीट. पुढच्या वेळेस 9 जिंकली. 9 जिंकली. तुम्ही नंतर आता त्याच्यानंतर तुम्ही अगोदर दादाला जिंकत होता मग राजगटाचे कसं काय संपर्कात आला. नाही अगोदर राजगटात जरी असलो तर लगेच 79ला कारखाना निवडणूक लागली. श्रीराम 79 6-7 महिन्यात मी सरपंच झाल्या. त्यावेळेस मला संघर्षातून सुद्धा सरपंच घ्यावी लागल्या. तुम्ही म्हणाल की सहजासहजी नाही झालं. माझं एक 6 सीट पळावलं. हनुमंतराव येऊन स्वतः पळावलं. काय केलं मग आणलं माघारी आणून डेअरिंग वर माघारी आणून सरपंच त्यांना हात घराकडे लावून नका येऊ म्हणले. आम्ही जोपर्यंत आमच्या एवढ्यांचा घरामध्ये जिवंत आहे तोपर्यंत आम्ही गावचं धुणं धुवून तुम्ही पवारवाडीचं धुवा. बरोबर. कशाला विनाकारण त्रास आम्हाला देतात. म्हणजे त्या आणलं माघारी सरपंच झाला. आणि मग ती सीट माघारी. पुन्हा मग कारखान्याला काय झालं पुढे म्हणला. मग कारखान्याचं विलक्षण लागलं. कारखान्याचं विलक्षण लागल्यानंतर आता शिवाजीराजे दादाराजे पहिली एक होती. दादाराजे व्हायचे चेअरमन होतं शिवाजीराजे चेअरमन होतं. आता म्हणजे पण ती काळांतर ती की फुटली. बरं. चिमणराव कदम आणि दादाराजे दोघं एका साईडला राहिले. डॉक्टर बुष्टे शिवाजीराजे उदयसिंह महाराज शेवटी बंटीराजे बी निघून गेले.
आणि इलेक्शन सुरू झालं. आता इलेक्शन सुरू झाल्यावर मी दादा राजांचा प्रचार करत होतो. तेवढ्यात उदयसिंग महाराज बंटीराजे साहेब दोघे वाघमोडीच्या घरात आले. त्यावेळेस माझ्या मुलीला उपसरपंच म्हणून विष्णुपंत वाघमोडी होते. आम्ही दोघी सरपंच आणि ते सचिन वाघमोडीचं वडील, सचिन आपला विष्णू सचिनचा वडील, तेच की सचिन वाघमोडीचं वडील, तो उपसरपंच. आम्ही दोघं डॅशिंग होतो. आम्हाला कधी त्याची भीती वाटली नाही. राजकारणात गेलोय ना आपल्याला भीती वाटलं असा आमच्याकडे कधीच नाही आला. तुम्ही 89च्या पुढे गेल्यानंतर 89, 90 झालं, 92ला पंचायत समिती लागली पुन्हा. हो, राजगटाच्या संपर्कात काय लागला तुम्ही? राजगटाच्या संपर्कात ह्यांनी मग सांगितलं दादा राजन राजे, आमची भावना होती राजाने एक व्हावं. बर, दादा राजे आणि शिवाजीराजे यांनी एक होऊन आपलं पंचायत समिती हातात घ्यावी. मला कदम साहेबाचा नजर बी म्हणला, तुम्हाला साहेबांनी बोलले पंचायत तिकीट मला दिलं पंचायत समिती तुम्हाला दिलं होतं. पण म्हणलं बाबा मी हात बोलतो, आता कसले 10 वर्षे खाली चालू गावाची सेवा करून, आता तिकडे नको, एवढी माझी ताकद नाही किंवा मी इतका आर्थिक प्रबळ नाही 10 गावात लढायला. त्यामुळे नको म्हटलं त्यांना. पण पुन्हा दादा राजे ही झाली. मग पुन्हा दादा राजे कुठे उभा राहा राजांच्या बाजूने. मग त्यावेळेस मी उगवता सूर्य आमचं चिन्ह होतं 92ला. तुम्ही पंचायत समितीला उभा होता. जिल्हा परिषदला कोण होतं? जिल्हा परिषदला बाबा होते, स्वतः बाबा. बरं, मी खाली होते. आणि तिकडे माणिकराव सुरवणकरांची भाऊजाई होती पंचायत समिती. आणि बाबांच्या विरोधात कोण होतं? बाबांच्या विरोधात तो जगताप पिंपऱ्यांची हनुमंतराव पवार. ते नाही, ते नंतरच्या ह्याला आले. त्र्यंबकराव सोनवणकर होते. त्र्यंबकराव सोनवणकर दुधेबावीचे. मग लढत झाली. बाबांना तेव्हा चांगल्या मताधिकारी. बाबा किती आले? 6-7 हजार मताधिकारी. बाबांची ती पहिलीच निवडणूक चांगल्या मताधिक्यानं. एकही गावचा सरपंच किंवा चेअरमन किंवा नेता आम्हाला नसताना आम्हाला सर्व गोरगरीब जनतेनं उचलून झाले. बरोबर. त्यामुळे आमची निवडणूक सोपी गेली. तुम्ही पंचायत समितीला निवडून गेला, बाबा जिल्हा परिषदला निवडून गेलं. पंचायत समिती सभापती कोण झालं? नाही, बाबाच झाले. त्यावेळेस असं होतं की जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य एकूण 21ची बॉडी होती आमची. आणि 21 जण मिटिंगला हजर होतो. त्यावेळेस नेम होता सभापती व्हायला. जिल्हा परिषदच्या सदस्याला सुद्धा सभापती होता येत होता. हा त्या काळचा नेम होता. बाबा किती वर्ष सभापती होते? 5 वर्ष पूर्ण. 5 वर्ष सभापती म्हणजे 92 ते 97 बाबा सभापती होते. आता त्या पंचायत समितीचे सभापती असताना तुम्ही काय, सदस्य असताना तुम्ही काय काय काम केली? आता सदस्य असताना त्यावेळेस आम्हाला असा फंड वगैरे काही नव्हता. फक्त 99 रुपये मासिक. आपण मिटिंगला गेलो तर 99 रुपये फक्त भाडे आपली एसटी खर्चात. तुम्हाला ते अधिकार असणार की कुठं शेतकऱ्यांना इंजिन वाटप असं? त्या बाबतीत मी आठवड्यातनं 3 दिवस पंचायत समितीत राहतो. 3 दिवसात मग कुठलाही व्यक्ती येऊ, कुठली बी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचं म्हणले ना, ती मला उचल म्हणायची, एवढे साहेब. अरे का? तर म्हणले माझं मळणी यंत्र घ्यायचंय. ठीक आहे, चल तुला मळणी यंत्र, चल अधिकाऱ्याकडे. अधिकाऱ्याकडे काय कागद, किती पैसे, एकच हेल्पाटा, दुसरा हेल्पाटा झाला नाही पाहिजे. झाला तर मला तुम्ही सर होणार नाही. तर तो कामाला की झटकेच व्हायचे. मग कुणाला मळणी यंत्र असेल, डंक असेल, पुन्हा कोलपी असत्या, त्या पण बऱ्याचशा लोकांना वाटते. त्याच्यामुळे प्रत्येक गावात तालुक्याच्या 5 तरी घरं मला आशीर्वाद देत असतील. मी कधी असं अधिकाऱ्याला बोलून खुर्चून येईल अभिमान असा कधी नाही. मी स्वाभिमान कधी सोडला आणि अभिमान पुन्हा दाखवला. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही संजूबाच्या बरोबर पंचायत समिती गेला त्यांच्याबरोबर. 97ला पुन्हा उमेदवाराची मागणी केली होती पुन्हा? नाही, उमेदवाराची मागणी म्हणजे आमची मंडळ शेतावा आमची आपल्या शिवणजीराजी वहिनी आल्या जिल्हा परिषद. आणि बाबा म्हटलं तुमच्या मंडळीचा भार. आता मी म्हटलं 5 वर्षे काम केले, दुसऱ्याला संधी असावी. मी फार्मच भरला नाही. मग भरला कोणी? मग ती दादा लंगोटीचा मंडळीचा भरला. असं केलं. मग त्या बी बिचाऱ्या म्हणल्या मला नाही उभं राहायचं. मग आमचे कैलासवासी एकनाथराव शिंदे फार चांगली त्यांना व्यक्ती होती. आणि ती आम्ही दोघं जाऊन विनंती केली, तुला आम्ही पडू देणार नाही. त्याच्या विरुद्ध आमच्याच गावच्या महिला उभ्या राहिला. दत्तोपल ठाईक्यांची मी ज्याला चेअरमन केलं त्यांची सून. त्यांना अगोदर विनंती केली, बाबा म्हणजे तुमची नसली गावातली दुसरी पण तुमच्याच काढा. बाबांनी आसिफ दिला. तिथे गेल्यानंतर तुम्ही म्हणला माझी सून पाडा करताय का उभी? ठणके पाटील म्हणजे राजगटात चिमणराव गटात उभं राहणार. त्याला म्हणलं बापू मग आम्हाला संघर्ष करावा लागेल गावात पार्टी करता. मग संघर्ष करावा लागेल म्हटलं तर ती काय नाही म्हटलं, तिकडे जाऊन माझी सून पाडणार.
संघर्षात मग आम्हाला तिला पाडावं लागलं, गावाशी संघर्ष पडायला आलाच की आता. मग नंतर लंगोटील बाय आणली आणि त्यावेळेस मग पुन्हा सभापती मला वाटते ही झालं असतं. त्या सभापती पण झाल्या त्याच वेळेस, त्या सभापती पण झाल्या. कोण? लंगुटे मॅडम सभापती. सभापती त्यांना कळलं. सभापती पहिल्या टर्म अगदी त्या सभापती झाल्या. सभापती नंतर पुढे नंतर काय पुढं तुम्ही राजकारणात कसं काम केलं? नाही, राजकारणात मी तत्व आणि निष्ठेनं काम केलं. जन्मराजे गटात, त्यामुळं कुठल्याही गटाच्या बंगल्यावर गेलो नाही नेत्यांच्या. आपला स्वभाव आणि आपला अभिमान आणि आपला स्वाभिमान कोणाच्या अंडर कान ठेवायचं नाही. मला नंतर मला आमिषे आली. कैलासवासी हनुमंतराव पवार सुद्धा नंतर दुसऱ्यांदा सरपंच झाल्यानंतर घरी आलते की के दोघं, तुम्हाला काय पाहिजे आहे, दुपती गाय आहे, पिळा अमुक करा. त्यांना एक विनंती केली, तुम्ही आला चहा घ्या आणि माझ्या गावच्या विकासाला सहकार्य करा. मला आमिषे कोणाचं घ्यायचं नाही, त्यामुळे कुठल्याही लोकांनी मला आमिषेचं बळ दावलं, पण मी कुठल्याही आमिषाला गेलो नाही आणि कुणाची ताकदी तलवार आपल्या मागण्यावर ठेवली नाही. आपण असं राहिलो तरी चालेल. तुमचं वय किती आणणार आता? 75 चालू आहे. सध्याच्या राजकारणाकडे अण्णा कसं बघताय? नाही, आता सध्याच्या राजकारणामध्ये इतकं हीच वाटत नाही. म्हणजे आमच्यासारख्या तत्वशील माणसाने ह्यात राजकारण पडू नये असं मला वाटतं. कशामुळे अण्णा? मला एक प्रश्न तुमचा राहून गेला. खरं तर तुम्ही 92 उभा राहिला. खरं तर तुम्ही 7 जण भाऊ होता. घरची परिस्थिती पण बिकट असताना तुम्ही त्यावरती मात करून पुढे आला होता. 92 साली उभा राहिल्यानंतर खर्च किती केला त्यावेळेस? त्यावेळेस माझं 22-23 हजार घेतलं त्यावेळेस. आणि त्याच्या अगोदरचा एक प्रश्न राहून गेला. 78 ला सरपंच होता ना, तुम्हाला गावातल्या माणसाने उभा केलं, किती खर्च झाला तुमचा? नाही, ते माझं 1000-1200 रुपयाच्या खर्चात मी सरपंच झालो. अगदी बिकट परिस्थिती असताना? बिकट परिस्थिती असताना. म्हणजे तुमची तर इच्छाच नव्हती राहायची उभा. गावातली माणसं आली, उभा राहावा म्हणला, त्यांनी आग्रह केला तुमच्याकडून, म्हणून तुम्ही उभा राहिला आणि 10 वर्ष सरपंच म्हणून काम केलं. 92 ला म्हणला किती खर्च आला तुमचा? नाही, 22-23 हजार. अगदी थोडक्यात. सध्याच्या राजकारणात असणाऱ्या लोकांसाठी काय सल्ला द्यायला आम्हाला? नाही, सध्याच्या राजकारणासाठी सल्ला द्यायचा म्हणजे आता ज्यांच्याकडे पैसा आहे तो सल्ला घेणारच नाही ना. तो म्हणणार आपल्याला 2 नंबर ते द्यायला पाडणार तिकीट मिळवायसाठी. मी कधीही तिकीट मागितलं नाही. बाबांनाही मागितलं नाही, गावालाही मागितलं नाही मला सरपंच करा. सगळं जे आलं ते आपल्या नशिबात होत ते घडत. आता आगामी काळामध्ये राजकारणामध्ये काय उभा राहण्याची तयारी? आता आपल्याला राजकारण येण्यापेक्षा आता आपलं 7 भाऊ आजही राजकारणामध्ये, आणि ही आमची संपूर्ण भावकी येवल्यांची आजही माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. भावही उभा आहे. आता मी बघितलं इतके दिवस काय करण्याचा, एक भाव इकडं चिमणराव कादमांच्या गटात कैलासवासी आमदार साहेब माझे, कोण हनुमंतराव कैलासवासी हनुमंतराव पवारच्या गटात, कोण इकडं गटात. काय चाललंय आणि काय पुढारी आज जर बघितलं तर प्रत्येक जण आपल्याला खुर्ची कशी मिळत, 2 नंबरचं पैसे कसं घालवायचं आणि त्यातनं कसं मिळवायचं, असं 90% लोकांच्या भावना. आपल्याला पुढारी घ्यायला पाहिजे. आता निष्ठा राहिली नाही म्हणायचं? नाही, निष्ठा नाही. आणि निष्ठेवाल्याला आज किंमतही नाही. आज माझे गुरु श्रीमंत दादाराजे खर्डेकर आणि श्रीमंत शिवाजीराजे खर्डेकर, श्रीमंत महाराज साहेब बाबा, ह्यांचा माझं त्यांच्यावर प्रेमच आहे. पण त्यांचं आहे का नाही आता मला कळत नाही. 12 वर्षात मला फार म्हणजे दुसऱ्या गटाला जवळ करायचं. आपल्याला पंचायत समितीचं तिकीट मी मागितलं कुशाबाला. त्यावेळेस कुशाबा त्या साईडला होता, मला दिलं नाही. मी दुसरा काढला होता, माझ्या बाजून दिलं नाही, त्याला दिला. म्हणून असं कुशाबा माझाच आहे. चल बरोबर. तर आमचा गडी रुसला बाजूचा, म्हणले आपल्याला तिकीट नाही. असं नुसतं ते म्हणलं, दिलं नसतं तरी चालत. जर आता आपलं घरी जाऊ. पुन्हा संध्याकाळी 5-25 जण हरदिनाची पोरं आली, म्हणजे प्रचार कोणाचाच करायचा. आत्ताच्या आयला बाबा आले, गाड्या गेल्या मोकळ्या, गाड्याला फिराय कोण आम्ही नसल्या. मग बाबा आले, बाबा त्यांना सांगितलं. बाबांनी तिथे आम्हाला डावाली. म्हणजे आपण कारखाना कोणाला हनुमंतरावच्या विरुद्ध कारखान्याची उमेदवारी नको मानताना बाबांनी फार्म ठेवला आणि करा म्हणले साहेब. बाबा महाराज म्हटले बाबा पडले तर तुम्ही पडणार. एक प्रश्न खरंच राहून गेला.
आता आपण बघतोया इकडून तिकडे उड्या मारायच्या, तिकडून तिकडे उड्या मारायच्या, चालते. अनेक जण उड्या मारतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, ह्यांनी कुठतरी निष्ठेने राहिलं पाहिजे. आता बघितलं तर एवढे मोठे आमदार खासदार सुद्धा इकडचे ओढा तिकडे. तुम्ही कधी उडी मारली नाही? मी जन्मराजे गटात, आणि उद्याही आता मी थोड्या दिवसात गणपती झाले की लक्ष्मी उठल्यावर माझं मन सांगते की आपल्या गावातले 3-3 पिढ्याची माझ्याकडे माणसं आहे. माझा एक भाव इथे होता दत्तूबापू म्हणून. आज एक गावात गेला तर दत्तूबापू एवढे कसा होता ते गाव तुम्हाला प्रत्येक जण म्हणजे त्या माणसासारखा माणूस. माझं नाव घ्या बाळासाहेब एवढे, मी कोणाचं 10 रुपये खाल्लं का, कोणाला त्रास दिला का? एक माणूस म्हणला ना तो नालायक माणूस तरी मी राजकारण, विरोधक असला तरी म्हणा. म्हणजे आपण तत्व आणि निष्ठेशी राजकारण केले. आपण पैसा हा गौण मागतो. आपली प्रतिष्ठा कमी नाही झाली पाहिजे, आपला स्वाभिमान कुठं टाळला नाही पाहिजे. मी स्वाभिमान कधी ठेवून घेत नाही. मी नमस्कार राजांनाच वापरून उत्तराला नाही. अण्णा खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते बाळासाहेब येवले, ज्यांनी 1992 साली पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्या अगोदर त्यांनी मुंजवडी तालुका फलटण या गावचे सलग 10 वर्ष 1978 ते 88-89 सालापर्यंत त्यांनी सरपंच म्हणून काम पाहिले होते. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये वयाच्या 20व्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर 6 जण भाऊ, इतर 6 जण भाऊ लहान, आणि या सर्व भावांची जबाबदारी स्वतःवरती घेऊन खरं तर राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नसताना, परिस्थिती नसताना, केवळ लोकांच्या आग्रहामुळे अण्णा राजकारणात आले, सरपंच झाले. सरपंच झाल्यानंतर अण्णा पंचायत समितीवरती गेले आणि यशस्वीरित्या आजही ते निष्ठेने राजे गटाशी एकनिष्ठ, सुरुवातही त्याच गटात आणि शेवटही त्याच गटात, असे एक अण्णांचं वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर एक निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा हे अण्णांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी मुंजवडी तालुका फलटण.